नमस्ते मित्रांनो. आज आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन. पहिल्यांदा सर्वांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज आपण MCQ सिरीज घेऊन आलेलो आहे. 20 MCQs या व्हिडिओमध्ये आहेत. ते आहेत भारताच्या स्वातंत्र्याकडे वाटचाल म्हणजे 1940 ते 1947 मध्ये घडलेल्या ज्या काही घटना आहेत त्यांच्यावर आधारित, त्या इतिहासावर आधारित 20 प्रश्न तयार केलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ MPSC चे विद्यार्थी तसेच सरळ सेवा या परीक्षांची तयारी करणारे जे विद्यार्थी असतील त्यांनाही हा व्हिडिओ अतिशय उपयोगाचा राहील. त्यामुळे एकही प्रश्न चुकवू नका. अतिशय महत्वाचे प्रश्न यामध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग सुरू करूया आजचं सेशन. पहिला प्रश्न काय आहे बघा. पहिला प्रश्न आहे, ऑगस्ट घोषणा कोणत्या वर्षी करण्यात आली? अगदी सिंपल प्रश्न आहे. ऑगस्ट घोषणा कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन आहेत 1940, 1942, 1945 की 1947. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे 1942. दुसरा प्रश्न आहे, महात्मा गांधींनी क्रिप्स योजनेचे वर्णन कसे केले होते? क्रिप्स योजनेबद्दल महात्मा गांधींनी एक उद्गार काढलं होतं जी फेमस आहे. भारताच्या स्वातंत्र्याची गुरुकिल्ली, बुडणाऱ्या बँकेवरील पुढील तारखेचा चेक की एक महत्वाकांक्षी प्रस्ताव की अस्वीकार्य योजना? याचं उत्तर आहे बुडणाऱ्या बँकेवरील पुढील तारखेचा चेक. महात्मा गांधींनी हे उद्गार कशासाठी काढले होते? क्रिप्स योजनेसंदर्भात. पुढचा प्रश्न, राजाजी योजना कोणत्या वर्षी मांडण्यात आली? 1942, 1944, 1945 की 1946? राजाजी योजना ही 1944 साली मांडण्यात आली. त्याचा पुढचा प्रश्न बघूया आपण. देसाई लियाकत अली योजना कोणत्या महिन्यात आणि वर्षी प्रसिद्ध झाली होती? जानेवारी 1945, जून 1945, फेब्रुवारी 1946 की जून 1947? देसाई लियाकत अली योजना ही झाली होती जून 1945 मध्ये प्रसिद्ध. ठीक आहे. पुढचा प्रश्न, शिमला परिषद कोणत्या उद्देशाने भरवण्यात आली होती? कशासाठी भरवण्यात आली होती शिमला परिषद हे आपल्याला सांगायचे. संविधान तयार करण्यासाठी, वेवेल योजनेवर चर्चा करण्यासाठी, भारतात विभाजन निश्चित करण्यासाठी, युद्ध प्रयत्नांना मदत करण्यासाठी? तर शिमला परिषद ही भरवण्यात आली होती वेवेल योजनेवर चर्चा करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन, कॅबिनेट मिशन योजना कोणत्या महिन्यात भारतात आली? कॅबिनेट मिशन योजना कोणत्या महिन्यात भारतात आली? जानेवारी 1946, फेब्रुवारी 1946, मार्च 1946 की एप्रिल 1946? बघा मित्रांनो, कॅबिनेट मिशन योजना ही आली होती मार्च 1946 मध्ये भारतात. ओके. नेक्स्ट प्रश्न, कॅबिनेट मिशन मध्ये खालीलपैकी कोणता सदस्य नव्हता? 3 सदस्य कॅबिनेट मिशन मध्ये होते, त्यापैकी 4 इथे म्हणजे 4 लोकांची नावं दिली, त्यापैकी एक कोणतरी कॅबिनेट मिशन मध्ये नव्हता, तर त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी ओळखायचंय. पर्याय काय आहेत? लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सर स्ट्रॅफर्ड क्रिप्स, A.V. अलेक्झांडर की लॉर्ड माउंटबॅटन? तर लॉर्ड माउंटबॅटन हे कॅबिनेट मिशन मध्ये सदस्य म्हणून नव्हते, हे लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न आहे, कॅबिनेट मिशन योजनेनुसार संविधान सभेतील एकूण सदस्य संख्या किती निश्चित करण्यात आली होती? 292, 389, 400 की 500? कॅबिनेट मिशन योजनेनुसार संविधान सभेतील एकूण सदस्य संख्या ही 389 निश्चित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, कॅबिनेट मिशन योजनेने कोणत्या प्रकारच्या संघराज्याची शिफारस केली होती?
एकात्मक, 2 स्तरीय, 3 स्तरीय की 4 स्तरीय? कॅबिनेट मिशन योजनेने केली होती 3 स्तरीय संघराज्याची शिफारस. किती? 3 स्तरीय संघराज्याची शिफारस. पुढचा प्रश्न, हंगामी सरकारची स्थापना कोणत्या तारखेला झाली होती? म्हणजे भारताचं पहिलं हंगामी सरकार स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जे तयार झालं होतं त्याची स्थापना कोणत्या तारखेला झाली होती असा प्रश्न आहे. 15 ऑगस्ट 1946, 2 सप्टेंबर 1946, 26 ऑक्टोबर 1946 की 3 जून 1947? बरोबर उत्तर आहे 2 सप्टेंबर 1946. या दिवशी हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, माउंटबॅटन योजना कोणत्या तारखेला जाहीर करण्यात आली होती? माउंटबॅटन योजना कोणत्या तारखेला जाहीर करण्यात आली होती? 20 फेब्रुवारी 1947, 3 जून 1947, 18 जुलै 1947 की 15 ऑगस्ट 1947? माउंटबॅटन योजना याची तारीख आहे 3 जून 1947. पुढचा प्रश्न बघू मित्रांनो, माउंटबॅटन योजनेचा मुख्य प्रस्ताव काय होता? माउंटबॅटन योजनेचा मुख्य प्रस्ताव काय होता? भारताला डोमिनियन दर्जा देणे, म्हणजे वसाहतीचे स्वातंत्र्य. ठीक आहे, भारताला डोमिनियन दर्जा देणे, संविधान सभेची स्थापना, पंजाब आणि बंगालचे विभाजन की हंगामी सरकारची स्थापना? तर माउंटबॅटन योजनेचा मुख्य प्रस्ताव हा होता की पंजाब आणि बंगालची फाळणी करणं, म्हणजे विभाजन करणं. आलं लक्षात? नेक्स्ट प्रश्न, भारतीय स्वातंत्र्य कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? भारतीय स्वातंत्र्याचा कायदा जो ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्यांच्या संसदेत संमत केला तो कोणत्या वर्षी संमत झाला होता? 1945, 1946, 1947 की 1948? तर तो झाला होता संमत 1947 मध्येच. आणि आपल्याला स्वातंत्र्य जे मिळालं ते 1947 मध्येच. भारताला स्वातंत्र्य कोणत्या तारखेला मिळाले? हा सगळ्यात अवघड प्रश्न आहे. त्याचं उत्तर कोणालाही माहित नसणार असं मला वाटतंय. त्यामुळे आपण पुढे जाऊयात. ऍटली घोषणा कोणत्या महिन्यात आणि कोणत्या वर्षी करण्यात आली? ऍटली घोषणा कोणत्या महिन्यात आणि कोणत्या वर्षी करण्यात आली? जानेवारी 1947, फेब्रुवारी 1947 की जून 1947 की ऑगस्ट 1947? ऍटली हे इंग्लंडचे पंतप्रधान होते, हे लक्षात घ्या. तर त्यांनी केलेली घोषणा ही जानेवारी 1947 मध्ये करण्यात आली होती. नेक्स्ट, ऍटली घोषणेनुसार ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची अंतिम मुदत कधीपर्यंत दिली होती? ऍटली घोषणेनुसार ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची अंतिम मुदत कधीपर्यंत दिली होती? म्हणजे एक त्यांनी तारीख ठरवली होती, तोपर्यंत इंग्रज सरकार हे भारताला पूर्ण स्वातंत्र्य देणार होते. तर ती तारीख किंवा तो महिना कोणता होता? जून 1947 पर्यंत का ऑगस्ट 1947 का जून 1948 की डिसेंबर 1948? तर ऍटली घोषणेनुसार ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी जून 1948 ही मुदत ठरवली होती, परंतु भारताला स्वातंत्र्य त्याच्या अगोदरच मिळालं. बरोबर. नेक्स्ट प्रश्न आहे, ऑगस्ट घोषणेचा मुख्य उद्देश काय होता? भारताला पूर्ण स्वातंत्र्य देणे, युद्ध प्रयत्नांना भारताचे सहकार्य मिळवणे, भारत आणि पाकिस्तानचे विभाजन करणे, संविधान सभेची स्थापना रद्द करणे. ऑगस्ट घोषणेचा मुख्य उद्देश
होता की युद्ध प्रयत्नांना भारताचे सहकार्य मिळवणे, म्हणजे जे दुसरं महायुद्ध चालू होतं त्या बाजूने, त्यामध्ये इंग्लंडच्या बाजूने भारताने इंग्रजांना सहकार्य करावे असा इंग्रजांचा उद्देश होता. त्यामुळे ऑगस्ट घोषणेमध्ये त्यांनी काय केलं होतं की काही आमिष दाखवली होती भारताला, भारतीय नेत्यांना, जेणेकरून इंग्रजांच्या बाजूने भारत राहील या उद्देशाने. ठीक आहे. म्हणून त्यांचा युद्ध प्रयत्नांना भारताचे सहकार्य मिळवणे हा इतका ऑगस्ट घोषणेचा मुख्य उद्देश होता. पुढचा प्रश्न आहे, क्रिप्स योजना कोणी फेटाळली होती? फक्त काँग्रेसने? फक्त मुस्लिम लीगने? काँग्रेस आणि मुस्लिम लीग दोन्हीने? कोणत्याही पक्षाने फेटाळली नव्हती. तर क्रिप्स योजना ही काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन्हीने फेटाळली होती. दोन्हींची कारणे वेगळी आहेत बरं का. यात काँग्रेसने फेटाळण्याचं कारण कोणतं आहे आणि मुस्लिम लीगने फेटाळण्याचं कारण कोणतं आहे ते पण बघून घ्या. नेक्स्ट आहे, भारतीय स्वातंत्र्य कायद्यानुसार भारत व पाकिस्तानला स्वातंत्र्य देश म्हणून कोणत्या दिवशी स्वातंत्र्य मिळाले? आपल्याला सर्वांना माहिती की 14 ऑगस्ट 1947 च्या रात्री भारत आणि पाकिस्तान या दोन देशांना स्वातंत्र्य देण्यात आले. कॅबिनेट मिशन योजनेनुसार संविधान सभेतील किती सदस्य प्रांतातून निवडले जाणार होते? कॅबिनेट मिशन नुसार संविधान सभेतील किती सदस्य प्रांतातून, म्हणजे प्रांत या भागातून किती निवडले जाणार होते? तर 93, 292, 389 की 102? बरोबर उत्तर आहे 292 सदस्य हे संविधान सभेतील सदस्य राहणार होते आणि कुठून? प्रांतातून निवडून जाणार होते. मित्रांनो, अशा प्रकारे आपण 20 MCQ या ठिकाणी संपवले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणखी असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर ज्ञानप्रभा या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.